गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. सगळ्यांनी अटेंडन्स लावली? अटेंडन्स लावली का सगळ्यांनी? ओके चला. आज इंग्लिशचं लेक्चर आहे. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्टबुक ओपन करा. चला पटकन. फर्स्ट आपण इंग्लिश मीडियमचं इंग्लिशचं न्यू टॉपिक घेऊया. ओके. नंतर आपण मराठी मीडियमचं इंग्लिशचा न्यू चॅप्टर घेऊया. ओके. कळालं इन्स्ट्रक्शन? आणि कोणीही माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. मी ज्याला सांगेल त्यानेच फक्त माईक ऑन करायचं. ओके. चला तर आपण क्लास स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करते. तर मला सांगा, स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके. माझा आवाज सुद्धा क्लिअर आहे? ओके. लेट्स स्टार्ट. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू चॅप्टर. ओके. आपण आज न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. लेसन नंबर 15, यंग ब्रेव हार्ट्स. ओके. लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? लाईट हाऊस बघितलं होतं ना. आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस. तर सगळ्यांनी याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का होमवर्क मध्ये? जरा सांगा. क्वेश्चन आन्सर्स लिहिले सगळ्यांनी? ओके. चला तर आज आपला न्यू टॉपिक आहे, न्यू लेसन आहे यंग ब्रेव हार्ट्स. तर यंग म्हणजे काय? लहान. ओके. छोटे. यंग म्हणजे काय? छोटे. आणि ब्रेव हार्ट्स म्हणजे काय? ब्रेव म्हणजे काय? शूर, धाडसी. ओके. तर ब्रेव हार्ट्स म्हणजे काय? धाडसी. जी छोटी अशी जी या लेसन मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? असे दोन मुलांबद्दल त्यांनी गोष्ट सांगितली की ते धाडसी आहे. ते त्यांनी काहीतरी पराक्रम केलाय त्यांच्या लाईफ मध्ये, त्यांनी काहीतरी शूरपणा केलाय. त्याची तुम्हाला इथे स्टोरी सांगितली. ब्रेव हार्ट्स म्हणजे धाडसी मनाचे. ओके. शूरपणा. ओके. यंग ब्रेव हार्ट्स, छोटे शूरवीर. ओके. असं सुद्धा तुम्ही बोलू शकता, छोटे शूरवीर. ओके. कळालं सगळ्यांना? लेसनचं मिनिंग कळालं? यंग ब्रेव हार्ट्स म्हणजे छोटे शूरवीर. हाँ, जो छोटे यंग यानी छोटे छोटे, और ब्रेव यानी पता है ना आप लोगों को, शूर. ओके. छोटे शूरवीर. तो चलिए स्टार्ट करते हैं. The Prime Minister presented the 2013 National Bravery Award to 25 children on Friday, 24 January 2014, 2 days before Republic Day. तर बघा इथे काय सांगितलंय, जे प्राईम मिनिस्टर आहे. ओके. प्राईम मिनिस्टरने काय सांगितलं, काय केलंय? 2013चा नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड. ओके. 2000 इयर कुठलं आहे बघा. 2013चा जो नॅशनल अवॉर्ड, माहिती ना, वेगळे वेगळे अवॉर्ड्स असतात, पुरस्कार असतात. तर हा एक ब्रेवरी अवॉर्ड आहे, म्हणजे शूरपणाचा. ओके. ज्यांनी काही शूर जे काही ब्रेव चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यासाठी हा अवॉर्ड असतो. ओके. ब्रेव पीपल साठी. तर हा जो अवॉर्ड होता तो 2013, म्हणजे ज्यांनी 2013 मध्ये जे काही ब्रेवरी केले, काय जे काही शूरपणा केलाय. ओके. तर त्यांना तो अवॉर्ड कधी द्यायला 25 चिल्ड्रन, किती मुलांना देणार होते? 25 चिल्ड्रन. त्यांनी किती सिलेक्ट केले होते? पूर्ण 2013 मध्ये जे 25 चिल्ड्रन्स आहेत. ओके.
त्यांनी ब्रेवरी दाखवली होती, तर त्या ब्रेवरी त्या चिल्ड्रनला त्यांनी ब्रेवरी अवॉर्ड द्यायचं ठरवलं. कधी? ऑन फ्रायडे 24 जानेवारी 2014, 2 days बिफोर रिपब्लिक डे. तर 24 जानेवारीला फ्रायडे होता आणि 24 जानेवारीला 2014, बघा 2013चा अवॉर्ड आहे आणि तो पूर्ण 1 वर्ष झाल्यानंतर 2014ला देण्यात येणार होता आणि 2 days बिफोर रिपब्लिक डे. आता तुम्हाला माहिती आहे रिपब्लिक डे कधी असतो? 26 जानेवारीला असतो ना. तर 26 जानेवारीच्या 2 दिवस आधी 24 जानेवारीला हा अवॉर्ड देण्याचं प्राईम मिनिस्टरनी ठरवलं. ओके, यहाँ पे क्या बताया है? द प्राइम मिनिस्टर प्रेजेंटेड द 2013 नेशनल ब्रेवरी अवार्ड टू 25 चिल्ड्रन ऑन फ्राइडे 24 जनवरी 2014, 2 days बिफोर रिपब्लिक डे. यहाँ पे बताया है कि जो हमारे देश के प्राइम मिनिस्टर है, उन्होंने क्या किया 2013 में, जो छोटे छोटे बच्चे जिन्होंने ब्रेवरी दिखाई, वो ऐसे 25 चिल्ड्रन क्या किए, उन्होंने सिलेक्ट किए और उनको ब्रेवरी अवार्ड देने का सोचा उन्होंने. तो ब्रेवरी अवार्ड उन्होंने कब रखा था? जो अवार्ड फंक्शन था वो उन्होंने कब रखा था? 24 जनवरी 2014 को रखा था. देखिए 2013 का अवार्ड 2014 को देने का सोचा था और 2 days बिफोर रिपब्लिक डे. रिपब्लिक डे कब होता है? 26 जनवरी को होता है. तो 26 जनवरी के 2 दिन पहले 24 जनवरी को उन्होंने ये अवार्ड रखा था. ओके, अवार्ड फंक्शन रखा था. Among these 25 children, 9 are girls, and the Bharat Awards was conferred upon 8.5-year-old Mahika Gupta फ्रॉम दिल्ली. बघा, तर या 25 चिल्ड्रन मध्ये 9 काय होत्या? जे 25 टोटल 25 चिल्ड्रन होते त्याच्यातले 9 जे काय होते? गर्ल्स होत्या. 9 जे होते चिल्ड्रन ते कोण होत्या? गर्ल्स होत्या. आणि त्याच्यातली जी एक मुलगी होती 8.5 इयर्सची, म्हणजे 8.5 वर्षाची. ओके, 8.5 इयर्सची, तिला कुठला अवॉर्ड द्यायचा ठरवलं त्यांनी? भारत अवॉर्ड. ओके, कुठला अवॉर्ड द्यायचं ठरवलं त्यांना? तिला भारत अवॉर्ड. आणि तिचं नाव काय होतं? माईका गुप्ता फ्रॉम दिल्ली. ती कुठली होती? दिल्लीची होती. ओके, इथे बघा पिक्चर सुद्धा दाखवलंय. ही जी माईका गुप्ता आहे ती 8.5 इयर्सची होती, दिल्लीची होती आणि तिला भारत अवॉर्ड द्यायचं ठरवलं होतं. ओके, तो यहाँ पे जो आउट ऑफ 25 चिल्ड्रन थे, पूरे टोटल 25 चिल्ड्रन थे, उनमें से जो 9 थे वो गर्ल्स थी और उसमें से एक माइका गुप्ता करके एक लड़की थी, दिल्ली से थी वो 8.5 इयर्स की थी. उसको भारत अवार्ड देने का उसको भारत अवार्ड दिया गया था. ओके, सगळ्यांना फर्स्ट पॅरा कळाला? फर्स्ट पॅरा कळाला का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला आता आपल्याला स्टोरी बघायची. आता ती माईका गुप्ता आहे, तिने काय केलं नक्की? तिला का अवॉर्ड भेटला? तिने असं कुठलं ब्रेवरीचं काम केलं ते आपल्याला स्टोरी मध्ये कळेल. ओके, तो हम लोगों को अभी पता चलेगा ये माइका गुप्ता है, इसने ऐसा क्या काम किया कि उसको अवॉर्ड दिया गया. ओके, तर अवॉर्ड कधी देतात तुम्हाला माहिती आहे ना? ज्याचं जे काम असतं ते एकदम चांगलं झालेलं असतं, एकदम कोणीच केलेलं नसेल. ओके, तर अशा लोकांना अवॉर्ड देतात. ओके, तो देखते हम लोग. चलिए, ऑन June 16, 2013 माइका गुप्ता वॉज इन केदारनाथ विथ हर फॅमिली. तर बघा 16 जून, ओके, 16 जून 2013 ला. ओके, जी माइका गुप्ता होती ती कुठे होती? केदारनाथ मध्ये होती तिच्या फॅमिली सोबत. केदारनाथ माहिती ना सगळ्यांना? ओके, तर केदारनाथ मध्ये होती तिच्या फॅमिली सोबत. ओके, जो माइका गुप्ता थी वो 16 जून 2013 को अपने फैमिली के साथ केदारनाथ गई थी. ओके, केदारनाथ में थी. सडनली फ्लॅश फ्लड स्ट्रक. तर अचानक काय झालं? पूर आला. ओके, तिथे केदारनाथ मध्ये काय झालं? अचानक पूर आला.
वहां पे केदारनाथ में क्या हुआ, अचानक से क्या हुआ, फ्लड, फ्लड यानी बाढ़ आ गई। ओके, फ्लैश फ्लड यानी अ, अचानक से अचानक से बाढ़ आ जाना। ओके, तर फ्लॅश फ्लड म्हणजे काय, अचानक पूर आला. द एरिया वॉज फिल्ड विथ मडी फ्लड वॉटर. तर तिथला जो एरिया होता, आता पूर आल्यावर तुम्हाला माहितीये पुरामध्ये पाणी कसं असतं, एकदम क्लिअर असतं का पुरामधलं पाणी? नसतं, एकदम मडी असतं. मडी म्हणजे काय, एकदम चिखलाचं पाणी असतं. ओके, तर जो एरिया होता तिथला केदारनाथचा, जिथे ती थांबलेली, तिथे पूर आलेला, तर तिथे सगळं पाणी कसं आलं होतं, तो एरिया पूर्ण पुराच्या म्हणजे चिखलच्या पाण्याने पूर्ण तो भरला होता. ओके, जो वहाँ का एरिया था वो पूरा फ्लड वाटर से भर गया था. ओके, मडी फ्लड वाटर म्हणजे जो कीचड़ का जो पानी, कीचड़ जैसा पानी होता ना, वैसे पानी हो गया था. पूरा पानी इधर उधर हो गया था. माइका could not see her parents or relatives but heard her 4 year old brother crying. बघा, तर जी मायका होती ती, तिच्या म्हणजे तिने इकडे तिकडे शोधलं, तर तिला ना तिचे पॅरेंट्स दिसले, तिचे आई पप्पा दिसले ना, तिचे रिलेटिव्ह म्हणजे तिचे नातेवाईक सुद्धा तिला दिसले नाही. फक्त तिला कोणाचा आवाज ऐकायला आला, बट हर्ड हर 4 year old ब्रदर क्राईंग. फक्त तिला तिचा जो छोटा भाऊ होता 4 इयर्सचा, 4 वर्षाचा, तो फक्त त्याचा फक्त रडायचा आवाज तिला येत होता. ओके, बघा, पूर आले म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी, आणि त्यात ती छोटी, तर पाणी एवढं असेल की तिला काही दिसणारच नाही. ओके, तर तिला काय फक्त दिसलं, तिला फक्त आवाज आला कोणाचा, की तिचा जो छोटा भाऊ होता, तर त्याचा रडायचा आवाज आला. ना त्याला तिला तिचे पॅरेंट्स दिसले, ना तिला तिचे रिलेटिव्ह दिसले, ना तिला तिचे नातेवाईक दिसले, ना तिचे आई पप्पा दिसले. ओके, जो माइका थी उसको ना उसके मम्मी पापा दिखे, ना उसको जो रिलेटिव थे वो नहीं दिखे. तो उसको सिर्फ क्या सुनाई दे रहा था, उसका जो छोटा भाई था 4 इयर्स का, उसकी रोने की आवाज सिर्फ उसको सुनाई दे रही थी. ओके, माइका डिड नॉट नो हाउ टू स्विम. और माइका को तैरना कैसा है ये भी पता नहीं था. उसको, इतनी छोटी बच्ची, उसको तैरना भी नहीं आता था. ओके, तर जो माइका होता तिला पोहायला सुद्धा येत नव्हतं. शी वॉज हिट विथ अ स्टोन कॅरीड बाय वॉटर. तर आता तुम्हाला माहितीये पुरामध्ये काय काय वाहून येतं माहितीये ना, ते एवढा जोराचा म्हणजे अचानक पूर आला होता. तर तुम्हाला माहितीये केदारनाथ कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये ना केदारनाथ, तिकडे सगळे डोंगर वगैरे आहेत. तर ते काय होत होतं, त्या पाण्यामध्ये पूर आला, तर त्या पाण्यामध्ये तिथले जे दगड वगैरे आहेत डोंगरावरचे, पर्वताचे, ते सुद्धा वाहून येत होते. पटापट डोंगरावरून खाली पडत होते. आणि मग ते स्टोन काय काय होत होते, ते त्यातले 2 स्टोन त्या माईकाला सुद्धा लागले होते. ओके, तर ते स्टोन लागून ती काही ती तिला इंज्युअर झालं होतं, ती जखमी सुद्धा झाली होती. ओके, तर तो क्या हो रहा था आपको पता है, केदारनाथ कहाँ पे है? हिमाचल प्रदेश में है ना, वहाँ पे बड़े बड़े क्या है, माउंटेन्स है. तो माउंटेन्स पे जो कुछ पत्थर वगैरह थे, वो भी क्या हो रहे थे, उस बाढ़ के साथ बहकर आ रहे थे. और वो जो पत्थर इतने तेजी से आ रहे थे बहकर, कि उसको कुछ जो पत्थर थे वो माइका को लग गए, और उससे वो इंजर हो गई. ओके, कळतंय ना सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय ना? माझा आवाज क्लिअर आहे? ओके, बघूया आता काय झालं पुढे. बट ब्रेवली शी waded out till she found her brother and dragged him to safety. Excuse me. But bravely she waded out till she found her brother and dragged him with safety. पण तिने काय केलं, त्यातून ती बाहेर निघाली. ते सगळे दगड वगैरे येत होते, पाणी वगैरे, ती कशी तरी बाहेर म्हणजे थोडी पुढे गेली,
आणि तिने तिच्या भावाला, जे तिला आवाज ऐकत होता ना त्या आवाजाच्या दिशेने ती गेली, रडण्याच्या आवाजाच्या दिशेने. आणि तिने तिच्या भावाला काय केलं, शोधलं. ओके. आणि शोधल्यावर तिने काय केलं, तिच्या भावाला पकडून ठेवलं. का पकडून ठेवलं, नाहीतर का पकडून ठेवलं, पूर होता ना, पुरामध्ये वाहून नको जायला म्हणून तिने तिच्या भावाला सेफ्टीसाठी धरून ठेवलं. देअर शी हेल्ड ऑन अ टाइटली ऑन हर ब्रदर फॉर हवर्स. तर तिने काय केलं, काही तास, जोपर्यंत पूर जात नाही, ओके, पाणी शांत होत नाही पुराचं, तोपर्यंत तिने काय केलं एकदम, आणि कोण त्यांना मदतीसाठी येत नाही तोपर्यंत तिने काय केलं, तिच्या भावाचा जो हात होता, भावाला एकदम घट्टपणे धरून ठेवलं होतं, पकडून ठेवलं होतं. उसने क्या किया था, जब तक कोई मदद के लिए नहीं आता तब तक उसने उसके भाई का जो भाई को टाइटली एकदम टाइटली उसने पकड़ के रखा था सेफ्टी के लिए, नहीं तो वो बह जाएगा, इसलिए उसने उसको पकड़ के रखा था. When she saw a light, her she waved for help. तर तिला नंतर अचानक एक लाईट दिसायला लागली. ओके. म्हणजे ते त्यांना वाचवायला वगैरे मदतीसाठी कोण आलं असेल ना तर पुरामध्ये, तर कोणतरी फ्लॅश मारत असेल, बघायला शोधत आलं असेल, तर तिने काय केलं, जसं तिला लाईट दिसलं तर तिने काय केलं, मदतीसाठी हात वर केला. ओके. तो उसने क्या किया, जैसे उसको दिखा कि कोई तो आ रहा है, उसको लाइट रोशनी देखी, तो उसको लगा कि कोई तो आ रहा है मदद मदद करने के लिए, तो उसने क्या किया, मदद करने के हेल्प के लिए उसने हाथ ऊपर किया, उसको दिखाई दे इसलिए. आफ्टर दैट दे वेर बोथ रेस्क्यूड. उसके बाद वो दोनों उस बाढ़ में से छूट गए. त्याच्यानंतर त्या दोघांची त्यांना त्या पुरामधून बाहेर काढण्यात आलं. With her determination and presence of mind, she saved her own life and that of her brother. बघा, तर बघा तिने न घाबरता जी काही सिच्युएशन होती, ओके, त्याच्यामध्ये तिने न घाबरता तिने जे काम केलं, त्या कामामुळे काय झालं, तिची सुद्धा लाईफ वाचली आणि तिच्या भावाची सुद्धा लाईफ वाचली. तिचा सुद्धा जीव वाचला आणि तिच्या भावाचा सुद्धा जीव वाचला. विथ हर डिटर्मिनेशन अँड प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणजे तिने जी काही सिच्युएशन, आता पूर आले तर ती जर घाबरत बसली असती, काय करू काय करू, जर तिने हे काही विचारच केला नसता की काय म्हणजे काय करायला पाहिजे, तर ती तिथेच तिची डेथ झाली असती ना, ती वाचली सुद्धा नसती. पण तिने जे पराक्रम, धाडस, शूरपणा दाखवला, ब्रेवरी दाखवली, त्याच्यामुळे काय झालं, तिची लाईफ सुद्धा वाचली आणि तिच्या ब्रदरची, तिच्या भावाची सुद्धा लाईफ वाचली. तो देखिए यहाँ पे उसने डट के सामना किया, इसलिए उसकी भी जान बच गई और उसके भाई की भी जान बच गई. नहीं तो वो वहां पे घबराती रहती, बाढ़ आ गई तो वो वहां पे घबरा कर बैठ जाती, तो उसकी जान भी जा सकती थी. तो उसने क्या किया, पूरी डट से उस बाढ़ का सामना किया और खुद की भी जान बचाई और अपने भाई की भी जान बचाई. तो सगळ्यांना कळाली का माइका स्टोरी. माइका की स्टोरी आप लोगों को कैसी लगी, आप लोगों ने समझ में आई आप लोगों को, तो स्टोरी समजली माइकाची. तसं तिने पुरातून तिच्या भावाला वाचवलं आणि ती स्वतः सुद्धा वाचली. ओके, चला पुढे बघूया काय सांगितलं त्यांनी. बघा, त्यांनी काही सेंटेन्स दिले गुड थॉट सारखे. ब्रेवरी इज इन अ डुईंग द राईट थिंग इवन वेन वन इज अफ्रेड. बघा, ब्रेवरी काय, जेव्हा तुम्ही न घाबरता कुठलंही तुमच्यावर म्हणजे काही तुमच्यावर संकट आलं असेल, त्या संकटात तुम्ही न घाबरता जे काही तुम्ही काम करणार, राईट थिंग म्हणजे डुईंग राईट थिंग, तुम्ही जे काही तिथे धाडस दाखवणार त्याला काय बोलतात, काम करणार त्याला काय बोलतात, ब्रेवरी बोलतात. ओके, धाडशीपणा बोलतात. न घाबरता जे काही तुम्ही काम करणार तिथे तिथे त्याला काय बोलणार, ब्रेवरी बोलणार. वी बिकम जस्ट बाय परफॉर्मिंग जस्ट ऍक्शन, वी बिकम ब्रेव बाय परफॉर्मिंग ब्रेव ऍक्शन. बघा, तर तुम्ही काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनला जर त्याच्यातून समजा काही ऍक्शन केलं तर तुम्ही ते ब्रेव नाही होणार ना,
त्या तुम्ही जिथं असं काम केलं तर ते त्यातून कोणाचा तरी जीव वगैरे वाचेल, लाईफ कोणाची तरी सेव्ह होईल, तर तेव्हाच तुम्हाला काय होणार, तुम्ही ब्रेव, ते तुमचं ब्रेवरी दिसेल. ओके. नाहीतर तुम्ही बोलणार की मी काही सिच्युएशन आणि तिथे काही म्हणजे दुसरंच काय ऍक्शन केली, तर तुम्हाला ब्रेवरी अवॉर्ड नाही भेटणार, तुम्ही ब्रेव नाही झाले. ओके. जसं आता इथे माईकानी जसं पूर आलाय तर तिने काय केलं, तिची स्वतःची पण जीव वाचवला आणि तिच्या भावाचा सुद्धा जीव वाचवला, एकदम विचार करून काय कसं काय करायचं हे तिने काम केलं, तर ते तिचं काय होतं, ते ब्रेवरी होतं. ओके. कळालं सगळ्यांना? चला अजून एक स्टोरी दिली आहे त्यांनी, एका बॉयची स्टोरी आहे, एका मुलाची स्टोरी आहे, ती आपण स्टोरी परत अजून एक ऐकूया. त्यांनी कुठलं ब्रेवरी काम केलं. Shubham Santosh Chowdhury from Maharashtra has been given Sanjay Chopra Award for his ex- exemplar exemplary courage. बघा, तर आता जो शुभम संतोष चौधरी आहे हा महाराष्ट्राचा आहे. ओके. तर त्याला कुठला अवॉर्ड देत आहेत, संजय चोप्रा अवॉर्ड. ओके. त्याला हा संजय चोप्रा अवॉर्ड देतात त्याच्या करेज म्हणजे काय, त्याचं धाडसी, त्याचं जे धाडसी काम आहे, करेज याने साहसी, धाडसी. ओके. शूरपणा, हे सगळे सिमिलर वर्ड आहेत. तर त्याच्या शूरपणासाठी त्याला कुठलं अवॉर्ड देत आहे, संजय चोप्रा अवॉर्ड देते. बघा आता त्यांनी काय केलंय, कुठलं ब्रेवरीचं काम केलंय बघूया आपण. ही वॉज ऑन हिज अ वे बॅक फ्रॉम स्कूल ऑन 11 ऑगस्ट 2012. तर बघा, 11 ऑगस्ट 2012 ला तो त्याच्या शाळेतून घरी परत जात होता. ओके. वो क्या कर रहा था, 11 अगस्त 2012 को अपने स्कूल से घर घर की ओर जा रहा था. ओके. He saw that a van had burst into flames on a national highway. तो जिस रोड पे से जा रहा था, उस रोड पे, उस हाईवे पे उसको क्या देखा, क्या दिखाई दिया, एक वैन, एक गाड़ी दिखाई दी, वैन, और वो पूरी पूरी तरह जल रही थी. ओके. ब्रस्ट यानी जल रही थी, तो उसने क्या देखा, एक जलती हुई वैन अ, उसकी आगे की तरफ से आ रही है, उसको दिखाई दे गई. तर काय दिसलं ते त्याला, तो त्या रोडवरून घरी चाललेला, त्या रोडवरून त्याला काय दिसलं की एक जी व्हॅन आहे ती एकदम पूर्ण जळलेली आहे, पूर्ण जळते आणि ती तिच्याच्या समोर आली. अ क्राऊड हॅड गॅदर्ड बट दे वेअर वॉचिंग हेल्पलेसली. तर तिथे आता हे सगळं जे कार जळताना बघून सगळेजण इकडे तिकडे गोळा झाले, सगळी लोक त्याच्या साईडनी काय झाले, जमा झाली. पण ते सगळे फक्त बघण्यासाठी जमा झाले, कोण काही मदतीसाठी पुढे जात नव्हतं, हेल्पलेसली म्हणजे कोण मदत काही करत नव्हतं, फक्त सगळेजण बघत होते. तो सब लोग कार जलती हुई देखकर आ रही है, एक वैन जलती हुई आ रही है, तो ये देखकर सब लोग हैरान हो गए और सब लोग क्राउड, सब लोगों ने क्या किया, क्राउड भीड़ जमा कर दी. ओके. पर नो वन, पर कोई वहां पे उनकी हेल्प करने के लिए नहीं जा रहा था, ओनली देखने के लिए सब लोगों ने भीड़ इकट्ठा की. शुभम रश टू द व्हीकल and tried to open the door but the handle was too hot to hold. बघा, आता एवढी सगळी ती मोठी मोठी लोक होती, ती तिथे मोठी मोठी लोक असून सुद्धा काही कामाची नाही, सगळे नुसते बघत होते. पण हा जो शुभम होता, तो काय, तो त्याने काय केलं, तो पटकन धावला त्या गाडीच्या जवळ, तो पळत गेला आणि त्यांनी काय केलं, जो दरवाजा आहे, गाडीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करायला लागला. पण तो गाडीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करायला लागला, पण तो गाडीचा हँडल, आता दरवाजा उघडायचा हँडल असतं ना, सगळ्यांना माहितीये, तो हँडल एकदम गरम झालेला, कारण ती गाडी जळत होती. ओके. आग लागलेली ना त्या गाडीला, तर तो हैंडल पण खूप गरम झालेला. ओके. तो देखिए यहाँ पे इतने भीड़ में इतने बड़े बड़े आदमी लोग भी हो गए, तो भी कोई उनकी मदद करने के लिए नहीं किया. पर ये जो शुभम था, उसने क्या, उस वो फटाक से दौड़ते हुए उस गाड़ी के पास गया और क्या करने लगा, वो उस गाड़ी का डोर खोलने लगा. पर वो खोलने की कोशिश कर रहा था, पर उसका जो हैंडल था वो बहुत गर्म हो चुका था, क्योंकि वो गाड़ी जल रही थी, आग लगी थी ना गाड़ी में.
शुभम क्विकली ब्रोक द व्हॅन्स विंडो अँड अनलॉक द डोअर फ्रॉम इनसाइड. बघा, तर त्यांनी काय केलं, पटकन डोकं चालवलं आणि काय केलं त्यांनी, जी विंडो होती, काच, जी गाडीची खिडकी होती, ती त्यांनी काय केली, दगड मारून खोलली, दगड मारून तोडली, म्हणजे ती काच तोडली खिडकीची. आणि काय केलं, आतमधून हात टाकला आणि गाडीचा लॉक, म्हणजे ते हँड, दरवाजाचा लॉक खोलला त्यांनी, दरवाजा खोलला. उसने क्या किया, जो वैन की खिड़की थी उसकी जो कांच थी, पत्थर मारकर उसने क्या किया, फोड़ डाला और उसमें से अंदर हाथ डाल के उसने क्या किया, गाड़ी का दरवाजा खोल डाला. ओके, खोला. देयर वेर टू गर्ल्स इन द वैन. देखिए वैन में कौन थे, दो गर्ल्स थी. देखिए शुभम ने उसकी जान नहीं बचाई होती तो वो अभी नहीं बचती. तर गाडीमध्ये कोण होतं, दोन मुली होत्या. He pulled them out of the burning van and saved their lives. बघा, त्यांनी काय केलं, त्या दोघांना, तसं तसं दरवाजा खोलला तसं त्यांनी काय केलं, त्या दोन्ही मुलींना बाहेर ओढलं आणि त्यांचा जीव वाचवला. उसने क्या किया, जैसे गाड़ी का डोर खोला वैसे उसने क्या किया, उनका हाथ खींच के उनको बाहर निकाला और उनकी जान बचा ली. ओके, तर सगळ्यांना कळाली शुभमची स्टोरी, शुभमनी कसं ब्रेवरी केलं. शुभमची स्टोरी कळाली सगळ्यांना, सबको समझ में आई. इसलिए उनको ब्रेवरी, यंग ब्रेव हार्ट्स की कहा जा रहा है, क्योंकि वो ब्रेवरी का काम कर रहे हैं, म्हणून त्यांना यंग ब्रेव हार्ट्स बोलतात, शूरवीर, कारण ते एकदम शूरपणाचं काम करतायत. बघा, नेक्स्ट काय दिलंय. Every year, National Bravery Award are given to young children for their outstanding deeds of bravery. तर दरवर्षी जे कोणी छोटी मुलं असतात ते त्यांचं एकदम ब्रेवरी, शूरपणाचं काम करतात. डीड्स म्हणजे काम आहे, जे त्यांचे एकदम शूरपणाचे काम करतात, ते काम, त्याच्यासाठी त्यांना अवॉर्ड दिले जातात. अ, हर साल क्या किया जाता है, जो ऐसे ही जो छोटे बच्चे होते, जो ब्रेवरी का काम करते, उनको ये नेशनल ब्रेवरी अवार्ड दिया जाता है. दीज चिल्ड्रंस प्रेजेंट इंस्पायरिंग एग्जाम्पल फॉर अदर चिल्ड्रन. क्योंकि ये जो चिल्ड्रन है, उनकी वजह से लोगों को एग्जाम्पल मिलता है की आप लोगों को भी ऐसा कुछ करना चाहिए. हे सगळे आपल्यासाठी काय, ते एक एक्झाम्पल आहे. ओके, तर त्यांची जी स्टोरी आहे ती आपल्याला सगळी इन्स्पायरिंग आहे, म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं की कसं सिच्युएशन मध्ये हँडल करायचं, कसं विचार करायचा. ओके, तसे सगळं आपल्याला या त्यांच्या स्टोरी मधून शिकायला मिळतं. You can read about their acts of courage in the newspaper or on the internet. तुम्ही ह्या सगळ्या ज्या त्यांच्या स्टोरी आहेत, सगळे जे ब्रेवरी चिल्ड्रन्स आहेत ना, यंग हार्ट्स, त्यांचे तुम्हाला न्यूजपेपर मध्ये नाहीतर इंटरनेटवर सुद्धा इन्फॉर्मेशन अवेलेबल होतील. आप लोगों को इनके जो करेज, उनके ये शूर ब्रेवरी के जो किस्से हैं वो आपको इंटरनेट में भी मिल जाएंगे और न्यूज़पेपर में भी पढ़ने के लिए मिल जाएंगे. ओके, देखिए यहाँ पे नेल्सन मंडेला ने एक मैसेज दिया है. देखिए, द ब्रेव मैन इज नॉट ही हु डज नॉट फील अफ्रेड, बट ही हु कॉन्कर्स दॅट फिअर. बघा, तर इथे काय सांगितलं नेल्सन मंडेलांनी, काय मेसेज दिलाय की तुम्ही म्हणजे तुम्ही जो घाबरत नाही त्याला तुम्ही ब्रेव नाही म्हणू शकत. आता समजा एखादा माणूस असेल, तो कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही, तर तुम्ही त्याला असं नाही बोलायचं की तो ब्रेव आहे. तर त्याला जो माणूस जो काही संकटामध्ये सामना करेल, त्या अ, म्हणजे त्या काय बोलतात, त्या गोष्टीचा, कुठल्याही सिच्युएशनचा, कुठल्याही संकटाचा जो सामना करेल, त्याला काय बोलणार आपण, ब्रेव बोलायचं. नाहीतर तुम्ही बोलणार की आता समजा कोणाला तुम्ही बोलणार की त्या माणसा, समजा कोणाला अंधाराची भीती वाटते पण तो अंधारात गेला, छोट्या मुलाला अंधाराची भीती वाटते पण तो अंधारात जाऊन बसला एका रूम मध्ये, तर तुम्ही काय त्याला ब्रेव बोलणार का, नाही. तर तुम्ही कोणाला ब्रेव बोलणार, जर कोणी असं काही ब्रेव काम केलं, कोणी कुठल्या संकटाला सामना केला. ओके, जसं असं ज्यांनी शुभमनी आणि माईकाने जसं काम केलं, तशा लोकांना काय बोलायचं, ब्रेव मॅन बोलायचं. ओके, कळालं सगळ्यांना, सबको समझ में आ गया. ब्रेव यंग ब्रेव हार्ट्स किसको कहा गया है. ओके,
तर इथे काही क्वेश्चन आन्सर्स विचारले ते तुम्हाला होमवर्क मध्ये करायचे आहेत. बघा काय क्वेश्चन आहेत. व्हॉट ब्रेव थिंग्स डीड मायका डू, राईट अबाउट इट इन अ 2 or 3 लाईन्स. तर मायकाने कुठलं ब्रेवरीचं काम केलं ते तुम्हाला लिहायचंय 1 आणि 2 लाईन मध्ये तुमच्या भाषेमध्ये लिहायचंय. तर काय लिहिणार. काय केलं तिने. मायका सेव्ह हर ओन अँड हर लिटिल ब्रदर लाईफ फ्रॉम फ्लड. तिने काय केलं. तिने स्वतःचा आणि तिच्या भावाचा काय केलं जीव वाचवला. कशातून. पुरामधून. ओके. पुरामधून तिने तिचा आणि तिच्या भावाचा जीव वाचवला. शी होल्ड हिम टाईटली अँड वेव फॉर हेल्प. तिने काय केलं तिच्या भावाला एकदम घट्ट पकडून ठेवलं आणि मदतीसाठी तिने हात केला. ओके. माईक कोणाचा ऑन आहे त्यांनी बंद करा. तर काय आन्सर लिहिणार तुम्ही. मायका सेव्ह हर ओन अँड हर लिटिल ब्रदर लाईफ फ्रॉम फ्लड. शी होल्ड हिम टाईटली अँड वेव फॉर हेल्प. ओके. नंतर दिलंय व्हॉट ब्रेव थिंग्स डीड शुभम डू, राईट अबाउट इट इन 1 or 2 लाईन्स. आता शुभमनी कुठलं काम केलं ब्रेवरीचं ते तुम्हाला लिहायचंय. तर काय केलं त्यांनी. शुभम ब्रोक द बर्निंग व्हॅन्स विंडो. त्यांनी काय केलं जी जळणारी कार होती त्याचं काय केलं विंडो त्यांनी फोडली. अँड सेव्ह द लाईफ ऑफ 2 गर्ल्स. आणि काय केलं 2 मुलींची त्यांनी जीव वाचवला. ओके. तर शुभम ब्रोक द बर्निंग व्हॅन्स विंडो अँड सेव्ह द लाईफ ऑफ 2 गर्ल्स. कळालं सगळ्यांना. तर हे आन्सर तुम्हाला लिहायचे. फर्स्ट 2 क्वेश्चनचे आन्सर कळाले तुम्हाला. ओके. चला थर्ड क्वेश्चन बघा काय सांगितलंय. कॉपी द गुड हँड रायटिंग द क्वेट्स गिवन अबाउट द कलर बॉक्सेस. आता इथे तुम्हाला जे कलर बॉक्सेस मध्ये क्युअर्ड्स दिसत आहेत त्यांनी काहीतरी मेसेज दिलेला आहे ते तुम्हाला लिहायचंय. ओके. तसं इथे दोन दिलेत मेसेज. ब्रेवरी इज डुईंग द राईट थिंग इवन वेन वन इज अफ्रेड. वी बिकम अ जस्ट बाय परफॉर्मिंग जस्ट ऍक्शन्स. वी बिकम ब्रेव बाय परफॉर्मिंग ब्रेव ऍक्शन्स. आणि थर्ड वाला काय. द ब्रेव मॅन is not he who does not feel afraid but he who conquers that fear. ओके. हे 3 मेसेज आहेत ते तुम्ही लिहायचे. थर्ड क्वेश्चनचा आन्सर कळालं सगळ्यांना. थर्ड क्वेश्चनचा आन्सर कळालं का सगळ्यांना. ओके. ओके. तर फर्स्ट 3 क्वेश्चनचे तुम्ही आन्सर लिहायचे होमवर्क मध्ये. कळालं. इंग्लिश मीडियम स्टूडेंट होमवर्क कळाला. फर्स्ट 3 क्वेश्चनचे आंसर्स लिहायचे. फर्स्ट 3 क्वेश्चन के आंसर लिखने. ओके. तो समझ में आया लेसन. लेसन समझला आजचा. यंग ब्रेव हार्ट्स इंग्लिश मीडियम स्टूडेंट. ओके. आता मराठी मीडियमचं कोण आहे क्लासमध्ये जरा चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. मराठी मीडियम. ओके. एकच जण आहे मराठी मीडियमचा. ओके. चला मराठी मीडियमचा आपण नेक्स्ट लेसन बघूया. तर नेक्स्ट लेसन आहे मराठी मीडियमचं स्ट्रिंग्स ऑफ ऍक्शन. ओके. दिसते स्क्रीन. स्क्रीन सगळ्यांना दिसते का. स्क्रीन सगळ्यांना दिसते का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
बाकीच्यांनी सुद्धा रिप्लाय द्यायचा आहे. ओके, आणि कोणी क्लासमधून लेफ्ट व्हायचं नाहीये. तुम्ही सुद्धा हे ऐकायचंय. ओके, चला. द स्ट्रिंग्स ऑफ ऍक्शन. आता इथे काय दिलंय तुम्हाला या लेसन मध्ये? डिफरंट डिफरंट ऍक्शन दिलेले आहेत. ओके, ते ऍक्शन तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे. तुम्हाला आता ते बघायचे कुठले कुठल्या ऍक्शनला काय बोलतात. बघा, लुक ऍट द पिक्चर अँड नेम द ऍक्शन. तुम्हाला पिक्चर बघायचे आणि कुठले ऍक्शन करतात ते बघायचं. ओके, बघा, फर्स्ट काय करते ती? तिने असं दाखवलं की हातामध्ये तिने बुक पकडले आणि रीड करते, तर त्याला काय बोलणार? रीडिंग. काय बोलणार? रीडिंग. ओके, वाचणे म्हणजे काय? वाचणे. नेक्स्ट काय करतोय तो? हातामध्ये पेन्सिल पकडल्यासारखं दाखवलंय आणि लिहायचं काम करतोय, तर रायटिंग. रायटिंग म्हणजे काय? लिहिणे. नंतर काय? इटिंग. इटिंग म्हणजे काय? खाणे. वॉशिंग हँड्स म्हणजे हात धुणे. बघा, नेक्स्ट ड्रिंकिंग टी. ड्रिंकिंग टी म्हणजे काय? चहा प्यायचं ती ऍक्शन करते, चहा पिणे. नंतर स्लीपिंग. स्लीपिंग म्हणजे काय? झोपणे. रनिंग. रनिंग म्हणजे काय? धावणे. जम्पिंग. जम्पिंग म्हणजे उड्या मारणे. वॉकिंग चालणे. सिंगिंग गाणे. डान्सिंग नाचणे. स्वीपिंग द फ्लोअर फरशीवर काय करणे? घसरणे. ओके, क्लोजिंग द डोअर म्हणजे काय करायचं? दरवाजा लावायची ऍक्शन केले. दरवाजा लावणे, दार लावणे. क्लाइम्बिंग अ ट्री म्हणजे काय? झाडावर चढणे. क्राईंग रडणे. स्माइलिंग हसणे. वेविंग म्हणजे काय? हात वरती घेऊन असं हवेमध्ये काय करायचं? हलवायचा. रायडिंग अ हॉर्स म्हणजे काय? घोडा चालवणे. लाफिंग म्हणजे हसणे. ड्रायव्हिंग अ कार म्हणजे गाडी चालवणे. कळालं सगळं? बघा, डिफरंट डिफरंट ऍक्शन दिलेले आहेत. सगळ्यांचे मिनिंग कळाले? जे डिफरंट ऍक्शन दिले त्याचे मिनिंग कळाले का? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर काय करायचंय तुम्हाला? हे जे मराठी मीडियम स्टुडंट, हे सगळे ऍक्शन लिहायचे आणि त्याच्या पुढे मराठीमध्ये पण लिहायचे. काय करतात? आता रीडिंग तर लिहायचे पुढे वाचणे. रायटिंग लिहिणे. इटिंग खाणे. ओके, तर हे सगळं लिहायचंय. याच्या मराठीत मिनिंग लिहायचंय, मराठी मीडियम स्टुडंट. ओके, हा एक होमवर्क आहे. नेक्स्ट अजून काय दिलंय? क्वेश्चन नंबर 2 काय दिलंय आपण बघूया इथे. लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले द गेम ऑफ स्ट्रिंग ऑफ ऍक्शन. आता इथे तुम्हाला त्या स्ट्रिंग ऑफ ऍक्शन या ऍक्शन वर एक गेम दिलाय. बघूया आपण कसा गेम आहे. बघा, इथे काय सांगितलंय? टीचर. टीचर काय बोलते? नेहा कम फॉरवर्ड. माइम अँड ऍक्शन अँड से व्हॉट यू आर डुईंग. बघा, तर टीचरनी काय सांगितलं? टीचर बोलली नेहाला पुढे ये. नेहा जरा म्हणजे ती बसलेली असेल ना बेंचवर, तर तिला बोलले तू पुढे ये आणि तू एक ऍक्शनची म्हणजे मिमिक्री करून दाखव, ऍक्शन करून दाखव. म्हणजे आम्हाला समजेल की तू काय कुठले ऍक्शन करते, आम्ही ओळखणार. ओके, आणि जर नाही ओळखली तर तू आम्हाला सांगायचं. ओके, तर टीचरनी काय सांगितलं? नेहाला पुढे समोर ये आणि ऍक्शन करून दाखव आणि आम्हाला सांग कुठले ऍक्शन केले. ओके, नेहा आय एम क्लोजिंग द डोअर. बघा, तिने क्लोजिंग डोअरचं केलं ना, ऍक्शन करते. बघा, क्लोजिंग डोअरचं कशी ऍक्शन आहे? दरवाजा लावायचा आणि असं उघडायचं. तर तिने काय केलं? क्लोजिंग डोअरचं दरवाजा लावायचा ऍक्शन केला. ओके, नंतर टीचर गुड कीप डुईंग इट. तर तिने सांगितलं गुड, तिने तिला गुड म्हटलं. ओके, नंतर टीचर काय बोलली? आशुतोष नाव कम हिअर. तर तिने आता आशुतोषला बोलवलं टीचरांनी. नाव माइम अनदर ऍक्शन अँड से व्हॉट नेहाज डुईंग अँड ऑल्सो व्हॉट यू आर डुईंग. बघा, तर नेहाला काय त्या नेहाला ती ऍक्शन करतच राहायला सांगितली. ओके, आणि नंतर आशुतोषला बोलवलं आणि त्याला म्हटलं की तू सुद्धा एक ऍक्शन कर आणि सांग तू कुठली ऍक्शन करतोय आणि नेहाची सुद्धा ऍक्शन कुठली आहे ती सांगायची. ओके, तर आशुतोषने काय केलं?
आशुतोषने सांगितलं नेहा इज अ क्लोजिंग डोअर. तर नेहा काय करते, डोअर्स लावते, डोअर्स बंद करते, दरवाजा लावते. अँड आय एम वॉशिंग दी अँड आय एम वॉशिंग माय हँड्स. आणि मी काय करतोय, मी माझे हात धुतोय. ओके. नंतर परत कायला स्वप्नाला बोलवलं. तर स्वप्न काय करणार, पहिले नेहाचं सांगणार. नेहा काय करते, नेहा इज अ क्लोजिंग द डोअर, आशुतोष इज वॉशिंग हिज हँड. अँड नेहा कुठली ऍक्शन करते बघा, आय एम क्राईंग. तर ती रडण्याची ऍक्शन करते, बोलते मी रडते. ओके. नंतर केतनला बोलवलं. तर केतननी काय सांगितलं, पहिली नेहाची ऍक्शन कुठली होती, नेहा इज क्लोजिंग द डोअर, आशुतोष इज वॉशिंग हिज हँड, देन स्वप्ना इज क्राईंग अँड आय एम सिंगिंग. तर केतन काय करतोय, गाणं बोलतोय. कळाला सगळ्यांना गेम कसा गेम आहे, टीचरांनी कसा गेम सांगितलाय त्यांना, कळालं का? मराठी मीडियम स्टुडंट, कळाला का तुम्हाला? तर तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा हा गेम करून हा ऍक्टिव्हिटी करून घेतील. तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करून घेतील. ओके. तर कळालं मराठी मीडियम स्टुडंट. होमवर्क काय करायचंय तुम्हाला, हे जे ऍक्शन ऑफ स्ट्रिंग्स ऑफ ऍक्शन आहेत, हे सगळे वेगळे वेगळे ऍक्शन दिलेले आहेत. ते काय करायचे तुला लर्न सुद्धा करायचे, त्याचे स्पेलिंग आणि त्याचे जे मराठीमध्ये मिनिंग आहेत ते काय करायचे, फाइंड आउट करायचे, शोधायचे. ओके. या सगळ्यांचे मिनिंग मला मराठीमध्ये सुद्धा शोधायचे. ओके. कळालं मराठी मीडियम होमवर्क. मराठी मीडियम होमवर्क कळाला का? ओके. इंग्लिश मीडियमला सुद्धा होमवर्क कळाला. ओके. तो चलिए आज हम लोगों ने ओरल नहीं लिया. आपण आज ओरल नाही घेतली ना. आज इंग्लिश आहे ना, इंग्लिशची सुद्धा ओरल व्हायला पाहिजे. जसं काल मॅथची तुमची घेतली ना ओरल, टेबल्स. कल लिया था ना आपकी मैथ्स की ओरल. यस. तो आज भी हम लोग इंग्लिश की ओरल लेने वाले. तो इसमें हम लोग सिर्फ रीडिंग करेंगे. तो चलिए एक एक को मुझे रीड करके दिखाना है. ओके. तो पहिले मराठी मीडियम स्टुडंट गार्गी माईक ऑन कर आणि मला हे सगळे ऍक्शन्स रीड करून दाखव. Reading, writing, eating, washing hand, ड्रिंकिंग टी, drinking tea, sleeping, running, jumping, walking, singing, dancing, sweeping, स्वीपिंग द फ्लोअर, sweeping the floor, the door, क्लोजिंग द डोअर, climb the क्लाइंबिंग tree, क्लाइंबिंग अ ट्री. climbing a tree, नेक्स्ट काय करतो ऍक्शन, crying, क्राईंग. हम्म. smiling, हम्म. वेविंग, wing, riding a horse, हम्म. लाफिंग, laughing, driving a car, व्हेरी गुड. माईक ऑफ करा. तर बघा गार्गीने आपल्याला रीड करून दाखवलंय. ओके. चला आता इंग्लिश मीडियम स्टुडंट, तुम्हाला आता रीड करायचंय. ओके.
चला तुम्ही काय रीड करणार? लाईट हाऊसचं करायचं आपण रीडिंग. हे जे पिंक मध्ये दिसतंय ते करूया आपण. ओके, चला फर्स्ट कोण रीड करणार? सगळ्यांनी एक एक सेंटेन्स रीड करायचा. ओके, चला सगळ्यांची ओरल व्हायला पाहिजे ना. चला फर्स्ट नाव आलंय तन्वीचं. तन्वी रीड कर. A lighthouse is a tower building a tall, टॉल. tall स्ट्रक्चर. structure on the sea सी शोर. seashore. For the lighthouse, big बीम्स. beams or फ्लॅशेस. flashes of light are through थ्रोन. through out बस, these माइक ऑफ कर. नेक्स्ट रिद्धी, त्याच्या पुढचं वाचायला स्टार्ट कर. रिद्धी. the दीज. these काय ते? बीम्स. beams tall the हेल्प. कुठे गेली? कुठली लाईन चालू आहे? दीज बीम्स हेल्प. these थर्ड लाईन चालू आहे. हेल्प. help शिप्स. at हम्म, sea हम्म, to हम्म. नेविगेट. navigate to FIND फाइंड. find देअर. their they वे. वे. way अक्रॉस. across the द. sea. माइक ऑफ कर. रोज घरी रीड करायचंय. ओके रिद्धी. नेक्स्ट कनिक्स, माइक ऑन कर. नेक्स्ट लाइन रीड कर. They can हम्म. tell the sheep that they're in a port नियर बाय. nearby. It is so सेफ. to सेफ. safe to go near the port or there are डेंजरस. dangerous रॉक्स. rock under सी. the सी. sea एक्सेट्रा. बस. माइक. etc. माइक ऑन ऑफ कर. माइक. नेक्स्ट कोण आहे अजून क्लासमध्ये?
जतीन. जतीन नेक्स्ट रीड कर. Yes. Next. इन डेज ऑफ. In day of all मॉडर्न. modern art मीन्स. मीन्स ऑफ means of like कम्युनिकेशन. communication like Arabic, IOL, rubber, रेडिओ. mobile, रेडिओ. radio, mobile, फोन्स. phone, phone, इंटरनेट. in internet. We are not अवेलेबल available टू पीपल. to people. ओके. Therefore, माइक ऑफ. माइक ऑफ कर. नेक्स्ट स्नेहा आप रीड कीजिए. कहाँ से आपका ध्यान नहीं था. देयर फोर. टू पीपल के आगे देखिए. देयर फोर द. दिख रहा है यहाँ पे ये देयर फोर. THEREFORE देयर फोर. दिखा. बोलिए. दे Here, द वार्निंग. here, द वार्निंग सिग्नल्स the morning signals ऑफ द लाइट हाउस of the lighthouse वेयर वेरी they are very यूजफुल टू शिप्स. useful to ओके. in माइक माइक ऑफ कीजिए. घर पे रोज रीडिंग कीजिए. ओके. अब लास्ट वाला राहिलाय तो स्पर्श रीड कर पटकन. स्पर्श. ओके. तो चलिए हम लोग यहाँ पे स्पर्श. गुड मॉर्निंग टीचर गुड मॉर्निंग. लास्ट वाली लाइन रीड कर पटकन. in today age of radio TV the internet satellite service many other facilities are अवेलेबल. available to ship and airplane एरोप्लेन्स. which they travel across the sea or sky. ओके. व्हेरी गुड. तो घर पे रोज सबको रीडिंग करना आहे. तो अच्छी तरह से रीड करने के लिए आ जाएगा. ओके. तर सगळ्यांना होमवर्क सुद्धा मी सांगितलेला आहे. सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करायचं आहे. ओके. चला तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. चला पटकन क्लास लेफ्ट करा. तिकडं
हां, क्लास लेफ्ट करा चला पटकन. क्लास लेफ्ट करा जे क्लासमध्ये आहेत.